ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम। माझ्या वडिलाची निराशी गा देवा, माझ्या वडिलाची निराशी गा देवा, चरण सेवा उपवास पारणे राखीला दारवंता, उपवास पारणे राखीला दारवंता, पारणे राखीला दारवंता,
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं योगपीठे तटेभिः परमपुण्डरीकाय दातुं समागत्य तिस्रं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् लोकाभिरामं रण
की नाही कृपा करो गुरु देव की नाही मंगल भवन मंगलहारी तव वंश चरत अति बिहारी राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम जय नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती उतारा सोपानाय अद्यत्रय जननी देवाचे मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवनी आता बंधू श्रोतेजन जे अखंड सावधान सर्व काळ निराभिमानी आता बंधू श्री संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठानी दयाचे निगुह्य ज्ञान प्रगटी जनी नरदेह परमार्थी लाविली तरीच याची सार्थक झाली नाही तरी व्यर्थ जे गेले नाना घाते प्रति माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंता केला भोगवटा आम्हाला वंश परंपरा दासमी अंकित वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलीत लाज कोणा उपवास पारणे राखिला दारवंता केला भोगवटा आम्हा पुंडलिक हरी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु भाऊसाहेब महाराज की जय उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप ज्ञानाई या फेसबुक पेजच्या माध्यमातून आज श्री संत भाऊसाहेब महाराज खरवळकर यांच्या परंपरेबद्दल माहिती थोडं त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी आज आपण इथं उपस्थित आहोत. श्री माझे मित्र
हरिभक्ती पारायण आकाश महाराज खोकले आणि राहुल महाराज बोडके यांच्या आग्रहाच्या माध्यमातून माग याच पेजवर भरपूर कार्यक्रम मध्ये महाराज थोडं माझ्याशी आमचं बोलणं झालं. महाराज थोडं प्रवचन करा अशी त्यांची एक विनंती होती, पण मी नको म्हणून सांगितलं होतं महाराजांना. पण काही पेजची पत्रिका महाराजांनी पाहिल्या. महाराज म्हणले आम्ही डायरेक्ट तारीख टाकून तुम्हाला डायरेक्ट त्या दिवशी कार्यक्रम करावा लागेल. महाराजांशी माझं बोलणं झालं. महाराजांना म्हणलं महाराज कसं आहे, पत्रिका तुम्ही छापाल, पत्रिका टाकाल, फेसबुकवर व्हायरल होईल, परंतु व्हायरल करेपर्यंत अधिकार तुमचा आहे, पण शेवट प्रवचन करायचं का नाही माझ्याच हातात. असं महाराजांचं असं मैत्री नातामध्ये आमचं बोलणं झालं. कसं आहे, एक जुनी गोष्ट होती. आमचे गुरुवारी सांगतात नेहमी, काय झालं, एका राजघराण्यामध्ये परंपरा होती, एकाच्या घरी सनई वाजवायची परंपरा. नवीन पिढी पुढे तयार झालेली आहे, लेकरं जन्माला आलेली आहे, पण ज्यांची सनई वाजवायची परंपरा आहे त्या माणसाने स्वतःच्या पोराला सांगितलं, बाबा बाकी सगळं बाहेर काढावं लागेल तुला आता, पण आपली परंपरा माझ्या बापदाद्यांपासून यांच्या दरबारामध्ये सनई वाजवायचं काम केलं, तुला हेच करावं लागेल असं वडिलांना मुलाला सांगितलं. पण मुलगा काही मान्य होत नव्हता. त्यावेळेस वडिलांनी 4 माणसं मध्ये घालून सांगितलं, तरी मोठ्या माणसांना मध्ये घालून सांगितलं तरी तो ऐकायला तयार नाही. एके दिवशी बाप रागावला आणि पोराला मारायला सुरुवात केली. मारलं पोराला, पण पोरग नाहीच वाजवू शकत नाही म्हणायचं. पण इतका राग आला बापाला, रूमची दार लावलं, आत पट्ट्या मारलं. बाप बुक्या देत पोराच्या छाती आणि सनई घेतली आणि सनई पोराच्या तोंडात कोंबली आणि पोराला सांगितलं, आता तर वाजव. सनई तोंडात घालेपर्यंत अधिकार तुमचा आहे. महाराज पत्रिका व्हायरल करेपर्यंत सगळं काही लोक सांगेपर्यंत अधिकार तुमचा, पण थुकायचं की नाही माझ्या हातात आहे. हातामधून पुन्हा महाराजांना होकार दिला, पण एक विनंती केली की महाराज परंपरेची माहिती जरा, आमच्या फळाची माहिती जरा बाहेर जास्त नाही. भाऊसाहेब महाराज जे संत आहेत तेच विरक्त स्वभावाचे, वेगळ्या फकरीचा, तिथून पुढे येणारी सुद्धा फळावरची माणसं अगदी त्या साधनेची आहे. त्याच्यामुळं या परंपरेचा विस्तार पुढे जास्त लौकिकामध्ये झालेला नाही. लोकांना माहिती नाही, परंपरा सांभाळणारी माणसं अजून या परंपरेत आहेत. म्हणून महाराजांना विनंती केली की महाराज तर चालेल का. महाराजांनी होकार दिला. पुनश्च एकदा या वैकुंठवासी श्री साहेब महाराज माहिती देण्यासाठी उपस्थित आहे. लक्ष देऊन ऐका. वारकरी संप्रदायातला मूळ फड जर कोणता असेल, पहिला फड वारकरी संप्रदायातला, तर तो आहे नामदेव महाराजांचा. कारण आद्य कीर्तनकार वारकरी संप्रदायातले नामदेव महाराज आहेत. पहिला फड नामदेव महाराजांचा, नामदासांचा. पहिली फड परंपरा आहे ती नामदेव महाराजांची. नामदेव महाराजांचे अनुग्रहित पुढे गंगू काका शिरवळकर आहेत, खूप मोठे तपस्वी महान. थोडं नेटवर्क प्रॉब्लेम आहे, पण सगळ्यांना आवाज माझा व्यवस्थित येतोय ना, थोडं कमेंट करून सांगा. आकाश महाराज, नेटवर्क प्रॉब्लेम आहे, पावसाचं वातावरण आहे आमच्या इकडं. तुम्ही काहीच करू तुझ्या मोबाईलवर
नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडा, काय होतं लक्षात. ठीक आहे. नामदेव महाराजांनी पुढे ही परंपरा गंगू काका शिरवळकर यांचा पहिला फड, नंतर नामदेव महाराजांच्या नंतरचा पहिला फड आहे. खूप जुना फड आहे. पुढे सगळ्या पुढे वाढलेल्या या शाखा आहेत. अगदी लक्ष देऊन ऐका. याची माहिती शिरवळकर दादांच्या आत्ताच काही महिन्यापूर्वी महाराजांचं वैकुंठ गमन झालं. धोंडोपंत दादा शिरवळकर गाथा भजनाची ज्यांनी खूप मोठी सेवा केली, त्यांच्याच चिरंजीवाकडून आम्ही या परंपरेची थोडी माहिती घेतलेली आहे. गंगू काका शिरवळकर नामदेव महाराजांनंतरचा पहिला फड शिरवळकरांचा. नंतर काकांच्या सांप्रदायिकाचा विस्तार एवढा मोठा होता, विस्तारित झालेला अन्य अनुग्रहित फड भरपूर आहे. श्री गुरु ग्रहित बळवंतराव दाते हे पुढं गंगू काका शिरवळकरांच्या नंतरचे त्यांचा फड. दाते नंतर त्यांचे अनुग्रहित धोंडोपंत दादा आत्रे. हे जास्त लातूर जिल्ह्याला सांगायची गरज नाही, कारण लातूर जिल्हा धोंडोपंत दादाच्या डोक्यावरचा मुकुटच आहे. भरपूर गाव आमच्या लातूर जिल्ह्यातील दादांच्या फडावर आहेत. गंगू काका नंतर पुढं श्री गुरु बळवंतराव दाते, त्यांच्या पुढं अनुग्रहित धोंडोपंत दादा आत्रे. ही परंपरा एक आहे. बळवंतराव दाते महाराज म्हणजे यांना गाथा कंठस्थ आहे. पुढं देवडीकर ही गंगू काकांचे शिष्य आहेत. नंतर धोंडोपंत दादापासून पुढे ही परंपरा, नंतर एक फड तयार झाला, तो म्हणजे भगवान महाराज शिवणीकरांचा. दादांपासून पुढे धोंडोपंत दादा आत्रेंच्या नंतर आप्पासाहेब महाराज गेले कल्याणकर फड. हा ही शिरवळकरांची एक परंपरा, एक शाखा आहे. नंतर दगडाला पाझर फोडणारे संत श्री रोकडोबा दादा, ज्यांची समाधी लातूर जिल्ह्यामध्ये सुगाव या गावी आहे, संजीवन समाधी आहे. दगडाला पाझर फोडणारे संत होते, तेही काकांचे शिष्य, गंगू काका शिरवळकरांचे शिष्य. विचार करा, एवढ्या महान महान विभूती ज्यांच्या शिष्य आहेत ते गंगू काका शिरवळकर आहे. रोकडोबा दादा नंतर बाळकृष्ण बुवा, हेही पुढा त्यांचा पुढचा हा विस्तार आहे. आणि भाऊसाहेब महाराज खरवळकर हेही काकांचे शिष्य आहेत. उकळीकर फडाचे महापुरुष श्री केशरी बाबा यांना भजन कीर्तनाची जी मुद्रा आहे, ती सुद्धा मुद्रा गंगू काका शिरवळकरांच्याच परंपरेतून प्राप्त झालेली आहे. एवढी महान ही परंपरा आहे. तेव्हा गंगू काकानंतर खरवळकर परंपरेमध्ये असं झालं, भाऊसाहेब महाराज खरवळकर हे मूळ त्यांचं गाव म्हणजे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात खरवळा नावाचं गाव आहे, त्या गावचे ते रहिवासी होते. विशेष पाहिलं तर भाऊसाहेब महाराज खरवळकर हे ब्राह्मण समाजाचे होते. तसं पाहिलं तर साधूला जात नसते, कोणती जात. आणि विशेषतः भाऊसाहेब महाराज खरवळकर हे एक वेगळंच वैभव होतं, वेगळंच वैभव. विरक्त महात्मा होता, जातीपातीचं तर घेणं देणं नाही. परंतु एक आहे, भाऊसाहेब महाराज खरवळकर कर्मठ होते. कोणाच्या हातचं पाणी पित नव्हते ब्राह्मणाशिवाय, सगळी कर्म पाळायची. ते मात्र त्यांना सगळं महाराजांना चालायचं, सगळं सोहळ्या ओळ्यामध्ये महाराज राहायचे. अगदी महाराजांचं जीवन एकदम साधक दशेमध्ये गेलेलं आहे. तसं पाहिलं तर साधूला जात कोणती नसते. कबीरदास महाराज सांगतात पहा, साधू की न पूछो साधू की, जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान, बोल करो तलवार का, पड़ी रहन दो ज्ञान, पड़ी रहन दो ज्ञान, कबीरा पड़ी रहन दो ज्ञान. साधूला कधी त्याची जात विचारू नका, तो
भेदभावावर नसतोच, त्याच्याशी केवळ आणि केवळ ज्ञान संबंध बोला. म्यानात असलेल्या तलवारी बाबतीत केवळ तलवारीचीच किंमत केली जाते, म्यान तशीच बाजूला पडून राहू दिली जाते. म्हणून मोल करो तलवार का पडी रहन दो म्यान. म्हणून साधूपाशी जात विचारू नका, इतर काही विचारू नका. कबीरदास महाराज पुढे म्हणतात पहा, रहे कह आकाश को फेर है, कह धरती को कहा साधु की गाती कबीरदास महाराज सांगतात, काय आकाशाच्या विस्ताराचे मोजमाप आहे का? काय पृथ्वीचा भार वजन ठाऊक आहे का कोणाला? काय साधूला काही जात असते का? काय परिचय काही किंमत असते? म्हणजेच आम्हाला वास्तवाशी संबंध ठेवला पाहिजे. कधीही साधूची जात पाहता कामा नये, तर आमचा केवळ त्यांच्याशी ज्ञान विषय, म्हणून साधूशी ज्ञान संबंधानं जोडा जातो. पेक्षा वेगळा आहे. हरी दरबारी साधू है, हरी दरबारी साधू है, जिनते सब देगी बुलावे राम कबीरदास महाराज सांगतात, संत जन तर परमेश्वराची दरबारातले, म्हणजेच परमेश्वराचे आत्मदर्शन करणारे दूत आहेत. त्यांची मैत्री केल्याने सर्व काही प्राप्त होऊ शकतं. साधू मध्ये तर परमेश्वर स्वतः निवास करतात. जो यांच्या पवित्र चरणी लीन होतो तो हरिदर्शन म्हणजेच आत्मदर्शन प्राप्त करतो. म्हणून साधूला जोडायचं असेल तर ज्ञान संबंधाने जोडा. साधू की झोपडी भली, झोपडी भली न साकत कोणाव, चंदन की खुलिया कबीरा बाबुल का बन राम, कबीरा बाबुल का बन राम, कबीरा बाबुल का बन राम. कबीरदास महाराज अगदी हे सगळं वर्णन करतायत साधूचं. चांगली असते संत महात्म्यांची झोपडी देखील. तेथे जाऊन आपल्याला शांती मिळते, परंतु शाक्त वा दुष्टांचे गाव देखील चांगले नसते. तेथे अजिबात जाऊ नये. चंदनाचा लहानसा तुकडा देखील चांगला असतो, जो आपल्या सुवासाने सर्वांचे मन मोहून घेतो. पण बाभळीच्या जंगलात कोणाचा काय फायदा असू शकणार आहे? त्यापेक्षा चंदनाचा तुकडा भेटला तर भला, पण जंगलाशी काय करायचं बाभळीच्या? म्हणून साधू जीवन एवढं सुंदर विचारू नये, पात विचारू नये. ऐका, म्हणून भाऊसाहेब महाराज खरवळकर हे ब्राह्मण समाजाचे आहेत. ते पंढरपूरचे नित्यनेमाची वारकरी आहेत. नित्यनेमाची वारकरी. पंढरपूरला महिन्याची वारी भाऊसाहेब महाराज करतात. एका वारीला महाराज खरवळकरांना पांडुरंगाचा दृष्टांत झाला. पांडुरंगाचा दृष्टांत झाला आणि पांडुरंगाच्या दृष्टांतामधून पुढं भाऊसाहेब महाराज खरवळकरांनी गंगू काका शिरवळकरांना गुरु केलं. पांडुरंगाचा दृष्टांत झाल्यानंतर तारुण्यामध्ये, त्यावेळेस गंगू काका म्हणून भाऊसाहेब महाराज खरवळकर राहू लागले. त्यांचे फळावर नित्यनेमाचे कीर्तन, परंपरेचे कीर्तन भाऊसाहेब महाराज खरवळकर हे करायचे. त्यांच्या तारुण्यामध्ये, भाऊसाहेब महाराज खरवळकरांच्या तारुण्यामध्ये लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील शेरा नावाचं गाव आहे. आणि त्या शेरा नावाच्या गावचे साळाबा सोनवणे यांनी भाऊसाहेब महाराज खरवळकरांना गुरु केलं आणि ते शिष्य झाले. म्हणून लातूर जिल्ह्यातील हे खरोळा आणि शेरा किलोमीटर अंतरावर गाव आहे.
आणि इकडं खरोळा 10 किलोमीटर अंतरावर आहे. असं 30 किलोमीटरचा या खरोळा आणि शिरामध्ये अंतर आहे. अगदी तपस्वी संत म्हणून भाऊसाहेब महाराज खरवळकर असताना साळबा यांनी, साळबा सोनवणे म्हणजे खरवळकर परंपरा पुढे त्यांनी चालवली. त्यांनी भाऊसाहेब महाराज खरवळकरांना गुरु केलेला आहे. गुरु करत असताना गुरु कसा असावा यालाही काही लक्षण आहे. अगदी साळबा महाराजांनी भाऊसाहेब महाराज खरवळकर हे इतके शोधून संत त्यांना मिळाले होते मायबाप. अगदी कबीरदास महाराज सांगतात पहा की गुरु कीजिए, सद्गुरु ऐसा कीजिए, लोभ मोह भ्रम नहीं, दरिया से नाराज जैसे दरिया माही, जैसे दरिया माही, दरिया माही. कबीरदास महाराज सांगतात सद्गुरु असावा कसा. सद्गुरु निवडा जो लोभ मोह भ्रम यापासून एकदम अलिप्त आहे असा सद्गुरु शोधावा. संसारिक बंधनातून पूर्ण मुक्त आहे असा सद्गुरु संसारिक मोहमायेच्या सागरात जरूर दिसत असतो, पण तरी देखील तो सर्व प्रकारच्या बंधनातून परिपूर्ण मुक्त असतो. ही काय साधूची लक्षणं आहेत, ही काय सद्गुरूंची लक्षणं आहेत. कबीरदास महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. जा गुरु को तो गम नहीं, जा गुरु को तो गम नहीं, पान पाहन दिया बताए, शीश शोध बिन सोई, वीरा पार न पहुंचा जाए, वीरा पार न पहुंचा जाए. कबीरदास महाराज सांगतात जो गुरु अज्ञानाने भरलेला आहे, जो गुरुच अज्ञानाने भरलेला आहे, तो शिष्याला शिक्षण कशी देणार. तो स्वतः अज्ञानात राहत असेल तो तर शिष्याला दगडाची पूजा करण्याचे शिक्षण देऊ शकतो. शिष्य देखील न समजता न विचार करता त्या गुरूंच्या शिकवणीचे पालन करतो आणि त्यामुळे तो या जगतातून संसारमुक्त कसा होऊ शकेल, कसा होणार. त्यामुळे गुरु कसा असावा हेच आधी शिष्याला समजलं पाहिजे, तो जाणून गुरु केला पाहिजे. कबीरदास महाराजांनी अगदी सगळी गुरूंचे कसा असावा याची लक्षणं सांगितलेली. गुरु नाम है गम्य का, गुरु नाम है गम्य का, शीश सीखली सोई, पाद बिनु नहीं कबीरा, कबीरदास महाराज सांगतात गुरु नाम है गम्य का, शीश न सीखले सोई, बिनु पाद बिनु मरजाद नर, गुरु शिष्य नाही कोई. गुरु त्यांचे नाव आहे जो शिष्याला शिक्षण देऊन पूर्ण बनविल आणि शिष्य त्याला म्हणावे जो गुरुकडून शिक्षण घेऊन यशस्वी होईल. हे गुरूंचे आणि शिष्यांचे लक्षण आहे. गुरु आणि शिष्यांच्या पदांचे कामा नाही. त्याशिवाय पद ना कोणी गुरु आहे ना कोणी शिष्य आहे. दोघांनी आपापल्या पदांच्या मर्यादित राहिले पाहिजे. हे गुरु शिष्यांची दोघांची लक्षण आहे. म्हणून अगदी दोघांना परिपूर्ण एकदम साम्य असणारी गुरु शिष्यांची या जोडी आहे. भाऊसाहेब महाराज खरवळकर गुरु आणि साळबा सोनवणे खरवळकर हे महाराजांचे शिष्य. अगदी दोघांनी आपापली मर्यादा सांभाळतील अशी गुरु शिष्यांच्या या परंपरा आहेत. पुढं भाऊसाहेब महाराज खरवळकर यांनी आणि दादा आत्रे यांच्यामध्ये बोलणं झालं आणि त्यांनी ठरवलं आपण दिंडी काढावी. ऐका, भाऊसाहेब महाराज खरवळकर आणि धोंडोपंत दादा यात्रे यांनी ठरवलं की आपण एक आपला सोहळा सुरू करावा. ज्या काळामध्ये सोपान काकांचा म्हणजे सोपान देवाचा ज्ञानोबारांचे बंधू आहेत ना, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान देऊन मुक्ताबाई, सोपान काकांचा सोहळा पूर्वी नसायचा. पण धोंडोपंत दादा आत्रे आणि भगवान महाराज हे भाऊसाहेब महाराज खरवळकर यांनी हे ठरवलेलं होतं आणि दोघांनी मिळून तो सोहळा सुरू करण्यासाठी सासवड या ठिकाणी गेलेले. त्यापूर्वीचे सोपान देवांचे मालक होते माऊली गोसावी नावाचे.
या तिघांनी हा सोपान देवांचा सोहळा सुरू केलेला आहे. मायबापांनो, त्या काळातला सोपान देवांचा सोहळा या 3 महापुरुषांनी सुरू केला. पण नंतर काही कालावधीमध्ये सोपान देवांच्या मालकांशी आणि धोंडोपंत दादा आत्रेंशी यांच्यात काहीतरी वाद झाला. आणि त्यावेळेस धोंडोपंत दादा आत्रे हे भाऊसाहेब महाराज खरवळकरांना म्हणाले, बाबा महाराज, हा आम्ही माऊलीकडून चालू, असं आत्रे दादा बोलले. धोंडोपंत दादा गुरुवर्य बोलले भाऊसाहेब महाराजांना, आणि हा सोहळा तुम्ही चालवा म्हटल्यानंतर तिथून पुढं सोपान देवाचा सोहळा हा भाऊसाहेब महाराज खरवळकरांनी चालवलेला आहे. विशेषतः सोपान देवांचा सोहळा सुरू करण्यासाठी हे 2 माणसं खूप महत्वाचे आहेत. धोंडोपंत दादा आत्रे आणि भाऊसाहेब महाराज खरवळकर यांनी सोपान देवांचा हा सोहळा सुरू केला. पण पुढं दादा पुढे गेले. गुरुवर्य दादा माऊली सोहळ्याकडून चालू लागले. नंतर भाऊसाहेब महाराज खरवळकरांनी ही परंपरा, सोपान देवाची ही दिंडी पुढे चालू लागलेली आहे. नंतर भाऊसाहेब महाराज खरवळकर, त्यांच्यानंतर साळबा महाराज खरवळकर यांनी ही परंपरा चालू केली. साळबा महाराज खरवळकर यांच्या कालावधीमध्ये जवळपास मला वाटतंय 1840चा काळ होता. कोणाचा? भाऊसाहेब महाराज खरवळकरांचा. जो गुरु करून घेतलेला काळ आहे तो 1840चा असेल, कारण लिहून घेतलेला हा काळ कुठं नाही, कोण्या ग्रंथात नाही आलो. परंतु धोंडोपंत दादा आत्रे यांच्या चरित्रापासून लक्षात येतं की हा काल कधीचा असेल. नंतर साळबा महाराज खरवळकर यांच्या कालावधीमध्ये जवळपास दिंडी चालवायचं एवढ्या कठीणतेतून होतं मायबापन. रथ परंपरा आता आली आहे, पण पूर्वी खांद्यावर पालखी न्यावी लागायची आणि रस्ते रोड असे काही नव्हतं. पूर्वी गुडघ्या इथले चिखलातून परंपरा चालवावी लागायची, दिंडी सोहळा चालवावा लागायचा. पुढे असं झालं, त्या काळामध्ये दुष्काळ जर आला तर मायबापानं खायला अन्न वारकऱ्यांना भेटत नव्हतं खायला. तर पिठाचे गोळे करायचे. त्यापूर्वी पिठाचे गोळे उकळत्या पाण्यामध्ये ते पिठाचे गोळे टाकायचे आणि ते उकळल्यानंतर तो पिठाचा गोळा खायचा, अशी त्यांनी सांभाळलेला परंपरा. साळबा महाराज खरवळकर एक त्यांचा असा अनुभव आहे. नंतर साळबा महाराजांच्या नंतर तुळशीराम महाराजांपर्यंत तुळशीराम महाराज सोनवणे खरवळकर यांनी हा दिंडी सोहळा कसा चालवला. कसा तर असा आहे, आता लोकांना खायला काय द्यावं दुष्काळामध्ये हा प्रश्न पडायचा. म्हणून मध्ये मीठ तर जास्त टाकायचं, मिरची तर जास्त टाकायचं, जेणेकरून लोकांनी कमी खावं म्हणून. असं करून वारकऱ्यांनी दुष्काळामध्ये सुद्धा ही परंपरा किती कठीणतेतून चालली. आज सगळ्या सोयी सुविधा आहेत, पण खरंच ज्या जुन्या परंपरा आहेत, फडकरी आहेत, या सर्वांनी खूप कठीणतेतून हा परमार्थ पुढे नेलेला आहे मायबापांनी. नंतर भाऊसाहेब महाराज खरवळकरानंतर साळबा महाराज सोनवणे खरवळकर, त्यांचे सुपुत्र पुढं तुळशीराम महाराज सोनवणे खरवळकर, हे शेरीकर मंडळी. तुळशीराम महाराज सोनवणे यांचे लातूर परिसरातीलच एक गाव होतं, जिवळी टाकळी नावाचं गाव आहे लातूर जवळ. आणि त्या गावचे एक विद्वान एक महाराज होते, त्यांचं नाव आहे सोडशास्त्री म्हणायचे त्यांना. अगदी या 4 वर्षापूर्वी ते वारलेले. मुकुंदराज संस्थानचे ते अध्यक्ष सुद्धा होते. पुन्हा रेणापूर जवळ एक स्वामी महाराजांची समाधी मंदिर आहे, तिथे सुद्धा ते अध्यक्ष म्हणून होते. त्यांनी भाऊसाहेब महाराज खरवळकर या आकडावर त्यांना गुरुस्थान म्हणून ठेवलेलं होतं. ते सुद्धा ब्रह्मचारीच होते, अगदी भाऊसाहेब महाराज खरवळकरांसारखं त्यांनी सोडशास्त्री बाबा. नंतर ही परंपरा माऊली महाराज खरवळकर यांनी चालवली. माऊली महाराज खरवळकरांनी सोडशास्त्री यांची खूप सेवा केलेली. पुढंच ही परंपरा महादेव सोनवणेपर्यंत आता चालत आहे तागायच. माऊली महाराजांची चिरंजीव आहेत ते. सोपान देवांचे खरे विनेकरी म्हणजे दाते परिवार. आणि दाते परिवारानंतर माऊली महाराज सोनवणे यांना अशी विनंती केली की बाबा, सासवडकर नावाची एक दिंडी आम्हाला चालवायची, म्हणजे मालकांच्या नावानं 16 मालकांची एक दिंडी चालवायची अशी विनंती केली.
पण दिंडीचा नंबर हा 1 द्यावा ही विनंती होती. पण दिंडीचा 1 नंबर हा खरवळकरांचा आहे. पुढं 1 नंबर हा खरवळकरांचा होता. पण मालकांच्या विनंतीला मान देऊन दाते परिवार हे विनेकरी आहेत, त्या सोपान देवाची विनेकरी आहेत. पण मालकांची माऊलीने होकार दिला. सोपान काकांच्या सासवडची दिंडी खरवळकर परंपरा ही 2 नंबरला चालते. खरवळकर परंपरा 2 नंबरला, 1 नंबरला मालकांची दाते परिवार हे फक्त विनेकरी आहेत. म्हणून माऊली यांनी 2 नंबर आपल्या दिंडीचा करून घेतला. तुळशीराम सोनवणे आणि शास्त्रीबाबांना मठाधिपती केला आळंदीचं आणि पंढरपूरचं. खरवळकर परंपरेमध्ये या 2 मठाची वैशिष्ट्ये अशी आहेत, दोन्ही मठाची वैशिष्ट्ये, जिथं पंढरपूर ठिकाणी अन्नदान आणि महिन्याच्या वारीचं अन्नदान असताना काही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत आणि पैसे देऊन अन्नदान चालू होत नाही. तिथं असं आहे, ज्यांच्या पंक्त्या आहेत त्यांनी सामग्री आणायची, शिदा आणायचा, स्वयंपाक त्यांनी करायचा आणि खाऊली वारकऱ्यांना त्यांनी घालायचं. कसल्या तिथं पैशाचा काही व्यवसाय होऊ नये या माध्यमातून तुळशीराम सोनवणे यांनी घालून दिलेल्या परंपरा आहे. म्हणून आज तागायत तिथं कसल्याही प्रकारची 1 रुपयाची देणगी पावती अन्नदानासाठी घेतलेली जात नाही. तिथं अगदी नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी काल्यापर्यंतच्या पंक्ती महिन्याच्या वारीला असतात. अगदी व्यवस्थित पद्धतीने आळंदी पंढरपूरला या परंपरेनं खूप मोठं योगदान दिलेलं आहे. खरवळकर परंपरेचा सोपान काकाच्या दिंडीमध्ये सोहळ्यामध्ये विशेष पद्धतीचा मान आहे. लक्ष द्या थोडं, विशेष पद्धतीचा मान असा आहे खरवळकर परंपरेला. पूर्ण सोहळ्यामध्ये एक देवांचा झेंडा म्हणून असतो. पूर्ण सोहळ्यामध्ये एक देवाचा झेंडा, तर तो झेंडा सुद्धा खरवळकर परंपरेतच आहे. सोपान देवाचा झेंडा खरवळकरांकडे आहे. म्हणजे चांदीचा जरी पटका म्हणतात त्याला, आणि तो जरी पटका खरवळकरांकडे आहे. खरवळकर परंपरेमध्ये तो चालतो आहे. पुढं त्या जरी पटक्याची एक अशी आख्यायिका आहे की मायबापांनो, जे काही सोहळ्यामधले रिंगण आहेत, सोपान देवाचे जे घोडा रिंगण आहे, सोपान देवाचाच म्हणजे खरवळकर परंपरेत असलेला चांदीचा जो जरी पटका आहे चांदीचा, तो जरी पटका आधी फिरल्याशिवाय रिंगणाला सुरुवात होत नाही. किंवा घोड्याच्या पुढे जो पळणारा पहिला झेंडा आहे, तर तो झेंडा सुद्धा खरवळकर परंपरेचाच आहे. एकदम एवढ्या मोठ्या परंपरेतला मान आहे. तेव्हा ज्यावेळेस माऊलींचा सोहळा आळंदीपासून प्रस्थान करतो, नंतरची येणारी दशमी आहे, दशमीला सोपान देवाच्या मंदिरामध्ये पहिलं कीर्तन जे आहे सोहळा सुरू झाल्यानंतरच, तर दशमीचं कीर्तन हे खरवळकरांचंच आहे. एकादशीचा जागर सुद्धा खरवळकरांचाच. सोहळा सुरू झाला, सोहळा प्रस्थान केलं सोपान काकांनी की पहिला मुक्काम, तर परिंचेचं सुद्धा सोहळ्यातलं पहिलं कीर्तन सोहळा सुरू झाल्यानंतर पहाटेचं पहिलं कीर्तन, सोहळ्याच्या सुरुवातीचं पहिलं कीर्तन परंपरेतलं खरवळकरांचं. अगदी सगळी विशिष्ट मान्य खरवळकर परंपरेला आहे. त्याची कारण अशी आहेत, कारण सोपान देवाचा सोहळा ज्या परंपरेनं सुरू केला आहे, अगदी हे परंपरेला मान भेटलेले आहे. परिंच्याचं पहिलं कीर्तन सोपान काकांच्या सोहळ्यातलं खरवळकर परंपरेतलं. कोराळा गावचं कीर्तन खरवळकरांचंच आहे. माळेगावचं कीर्तन खरवळकरांचंच आहे. आणि भंडी शेगावचा सगळ्यात मोठा एका सोहळ्यातला जेवढ्या पालख्या सोहळ्या येतात सगळ्यातला प्रसिद्ध असणारा जागर भंडी शेगावचा, तो सुद्धा खरवळकर परंपरेलाच मान. जवळपास सगळ्या परंपरेतून जवळपास माऊली सोहळ्यातून 10 लाख पब्लिक आहे, तुकोबऱ्यांच्या सोहळ्यातून 10 लाख पब्लिक आहे, निवृत्तीनाथाकडून जवळपास 3 लाख पब्लिक आहे, 4 लाख पब्लिक आहे, मुक्ताईनाथ संस्थांकडून 4-5 साधू संतांकडून लाखावर पब्लिक आहे. तर मायबापांनो, सगळ्या परंपरा जिथे येऊन भेटी होतात, सगळ्या फडकरी, सगळी परंपरा, सगळ्या पालख्या त्या भंडी शेगावला. तर भंडी शेगावला सुद्धा सगळ्यात मोठा जागर होतो सकाळचा, पहाटेचा 3 ते 7 या वेळेमध्ये. तर त्याचा सुद्धा मान खरवळकर परंपरेला. सगळे फडकरी तिथं हजर असतात त्या दिवशी.
कोणी माऊलीकडून चालत असेल, कोणी तुकोबाऱ्यांकडून असेल, कोणी सोपान देवाकडून असेल, कोणी मुक्ताईकडून असेल, पण सगळी एकत्रित येतात ते म्हणजे बंडी शेगावला. सोपान देवाचा जागर खरवळकर परंपरेचा आहे म्हणून अगदी बंडा तात्या कराडकर सुद्धा या जागराला उपस्थिती असतात. मोठे माऊली कदम माऊली असतात, छोटे माऊली कदम, सगळी विद्वान मंडळी, फडकरी मंडळी सगळी उपस्थित असतात. हा सुद्धा मानाचा जागर खरवळकर परंपरेला भेटलेला. सर्वात जुनी दिंडी म्हणून या खरवळकर परंपरेचा गौरव आहे. देवाचे काही मुख्य चोपदार होते सोपान देवाचे. एक चोपदार म्हणजे हरिभाऊ शिंदे परंपरेतले जे तागायत आता सध्या सोपान देवांचे चोपदार आहेत. आणि अशा 4 काट्या आहेत, त्याची ती एक चोपदाराची काठी खरवळकर परंपरेमध्ये आहे. चोपदारातले मुख्य चोपदार सुद्धा खरवळकरांमध्ये आहेत. नंतर पुढं असं झालं, आता काही कालावधीमध्ये गुरुवर्य श्री माधव तात्या शिवणीकर, राम महाराज राऊत आणि माऊली महाराज शेरेकर उर्फ खरवळकर हे तिघ मैत्री संबंधामधले. आणि या तिघांच्या काही बोलण्यामधून त्यांनी एक सोपान देवाचा चोपदार तयार केला. ते तागायत आता मनोचोपदार म्हणून आहेत, सोपान देवाचे चोपदार. या तिघांच्या संबंधानं ते तिथं देवाची सेवा करत आहेत. भगवान महाराज शिवणीकर परंपरेतील माधव तात्या यांनी राम महाराज कदम, नंतर माऊली महाराज सोनवणी खरवळकर यांनी म्हणून या परंपरेमध्ये या सगळ्या परंपरा सांभाळत मला वाटतं एवढ्या कठीणतेतून या परंपरेनं सगळं सांभाळलेलं आहे. म्हणूनच की काय आज सगळ्यांच्या परंपरेमध्ये एवढा मान आहे. खरा परमार्थ जर कोणी सांभाळला असेल तर या फडकर यांनी सांभाळलेला आहे. आज या सगळ्यांची जोपासना जर कोणी केलेली असेल तर या परंपरेनंच केलेली आहे. म्हणून खरवळकर परंपरेमध्ये काही मुख्य गाव आहेत खरवळकर परंपरेमध्ये चालणारे. त्यामध्ये रेणापूर तालुक्यातील काही गाव आहेत, जवळपास यादी सांगतोय. शेरा नावाचं गाव खरवळकर परंपरेमध्ये, सांगवी नावाचं शेराजवळचे गाव आहे, ते सुद्धा खरवळकर परंपरेमधलंच आहे. पोहरे गाव नावाचं गाव आहे, मोठं गाव आहे, ते सुद्धा खरवळकर परंपरेचंच आहे. येलमवाडी आहे, खरवळकर परंपरेमध्येच चालतं. कामखेडा रेणापूरच्या जवळच आहे, ते सुद्धा खरवळकर परंपरेचंच गाव. वंजारवाडी, राडी नावाचं गाव आहे, मोठे गाव आहे, रेणापूर आहे, या परिसरातील सगळी बहुतांश गाव आहेत. तळणी नावाचं गाव आहे, जवळपास माळगाव, ते सुद्धा त्याच खरवळा गाव आणि तळणी 2 किलोमीटर ही सगळी गाव. क्रंबा असतील, इट्टी नावाचं गाव आहे, ही सगळी महाराजांच्या परंपरेमध्ये चालणारी गाव आहे. म्हणून खरवळकर महाराजांच्या परंपरेमध्ये एवढे लोक यायचं कारण असं आहे, कारण महाराजांचाच विषय एवढा व्यवस्थित पद्धतीचा होता. महाराजांचं जगणं एवढं सुंदर होतं. महाराजांचं जगाशी काही देणं घेणं नव्हतं. अगदी फकिरी महात्मा आहे तो सध्या. कसं होतं, महाराजांना फड काढावा हा सुद्धा कधी संभ्रम मनामध्ये आला नाही, कधी मनामध्ये इच्छा सुद्धा झाली नाही की आपला एक फड असावा. लक्षात येते का? पण जसं एकनाथ महाराजांनी सांगितलंय पहा, मांडिना स्वतंत्र फड अंगा येईल अहंता वाढ, तरुणी जीविकेची चाड, न बोले गोड मन धरणी. भावाचे भाऊसाहेब महाराज खरवळकर. मांडिना स्वतंत्र फड वाढ, तरुणी जीविकेची चाड, न बोले गोड मन धरणी. जगाशी देणं घेणं नाही, अगदी विरक्त महात्मा म्हणजे स्वतःचा फड असावा ही सुद्धा इच्छा नाही. परंतु पुढे ही साळबा यांनी या परंपरेमध्ये सुरुवात केलेली आहे. ज्या काळामध्ये सद्गुरूंची सेवा जशी करावी, हे कशी करावी हे ज्यांनी अगदी व्यवस्थित पद्धतीतून सांभाळलं ते म्हणजे
साळबा यांनी अगदी कठीणतेतून परमार्थ केला. सद्गुरूची सेवा कशी असावी, परंपरेची सेवा कशी असावी, अगदी याचं उत्तम उदाहरण म्हणजे फड परंपरा आहे. अगदी शिवणीकर महाराजांचा सुद्धा विचार केला तरी आपल्या लक्षात येईल काय परमार्थ केला या लोकांनी. सेवा म्हणून कबीर गुरु जब तक आश शरीर की तब तक दास न कबीरदास महाराज सांगतात कसे होते भाऊसाहेब महाराज. कबीरदास महाराज म्हणतात गुरु सर्वांवर प्रेम करत असतो, त्यासाठी सर्वच एक सारखेच असतात, परंतु सर्वच लोक गुरुची इच्छा धरीत नसतात. काही अज्ञानी लोक देखील असतात जे गुरूंचा महिमा महात्म्य अजिबात समजू शकत नाही. जो शरीरावर आसक्ती जडवून बसतो तो कधीच खरा दास आणि सेवक होऊ शकत नाही. म्हणून सद्गुरूंची सेवा कशी करावी या परंपरेमधून शिकावं. कबीरदास महाराज सांगतात का, गुरु समरथ शिर पर खडे खडे कहा कबीर सेवा करे साढ़े पास कबीरा पास कबीरा साढ़े पास. कबीरदास महाराज सांगतात संपूर्णतः समर्थ गुरूंचा वरद हस्त जर डोक्यावर असेल तर सेवकाला काय कमी पडू शकणार आहे. त्याला तर या जगात सर्व काही मिळून गेलेलं आहे. रिद्धी सिद्धी देखील त्याच्या सेवा करत असतात. मुक्ती वा मोक्ष कधीच त्यांची साथ सोडत नाही. ही गुरूंची एक असणारी मोठी अधिकार आहे सद्गुरूंचा. दासा तन हृदय नहीं नाम धरावे दास पानी के पिए बिना कैसे मिटे प्यास. कबीरदास महाराज सांगतात ज्याच्या हृदयात अंतकरणात सेवाभाव दास भाव नाही, परंतु नावापुरता जो स्वतः दास असल्याचे सांगतो तो दास वा सेवक नाही होऊ शकत. जसे पाणी पिल्याशिवाय तहान भागत नाही, त्याचप्रमाणे दास सेवकांचा गुण सेवाभाव असल्याशिवाय कोणी सेवक होऊ शकत नाही. म्हणून मी सेवक आहे मी सेवक आहे हे म्हणण्यापेक्षा तुमच्यामध्ये सेवाभाव किती आहे याला खूप महत्व आहे. म्हणून परंपरेची सेवा कशी करावी हे फड परंपरेमधून आपल्याला लक्षात येत असते. सद्गुरूंची सेवा साळबा महाराजांनी केली. पुढं याच परंपरेची सेवा तुळशीराम महाराज खरवळकर यांनी केली, जे शेरा या गावचे निवासी आहेत. पुढं माऊली महाराज खरवळकरांनी केली. आताच तागायत ते जवळपास 6-7 वर्ष झाली त्यांना वारून. माऊली महाराजांना खूप मोठ्या आस्थेनं त्यांनी ही परंपरा चालवलेली आहे. एके दिवशी असंच आम्ही बोलत असताना वैभव महाराज, मी आणि गुरुवर्य माधव त्या शिवणीकर म्हणत होते, बाबा वैभव महाराज तुमचे आजोबा होते ना, त्या काळात या सोहळ्यामध्ये असं होतं म्हणे, जर एखाद्या बाईच्या गळ्यात जर टाळा असला तर सगळा सोहळा माऊली थांबवायची, म्हणजे तुमचे आजोबा थांबवायचे. टाळ घेतलेला स्त्रीनं त्यांना चालत नव्हता. अगदी निष्ठेनं परमार्थ ज्यांनी पुढं नेला ते म्हणजे हे सगळे परंपरेतील लोक आहेत. सांगवी गावानं सुद्धा खूप या परंपरेला साथ दिलेली आहे, सगळी सेवा केलेली आहे. याच परंपरेमध्ये असणारे जे साळबा महाराज आहेत यांच्यासोबत भाऊसाहेब महाराज खरवळकर हे पंढरपूरची वारी करायचे. एके वर्ष असणार खरवळकर परंपरेबद्दलचे एक आश्चर्य असं आहे, घोड्यावरती वारीला जायचे पंढरपूरला. पण त्यांचा नित्यनेम असा असायचा, ब्राह्मणाशिवाय घरचं जेवायचे नाही तर पाणी प्यायचं नाही, कोणाच्या हातचं सुद्धा. खरवळकर महाराज भाऊसाहेब महाराज पण शेरा गावी जायचं आणि शेरे गावातून साळबांना घोड्यावर न्यायचं, पंढरपूरच्या वारीला निघायचं. त्यांच्या अंतकाळाच्या शेवटीमध्ये असं झालं, घोडा घेऊन निघालेले शेरा गावामध्ये उतरले, साळबांना सोबत घेतलं आणि पंढरपूरकडे प्रस्थान केलं. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर वाळवंटामध्ये स्नान केलं चंद्रभागेचं, मला इथंच उतरवायला सांगा असं
भाऊसाहेब महाराजांनी सांगितलं, साळबांनी बाबांना उतरवलं, महाराजांना उतरवलं आणि उतरवल्यानंतर असं केलं, मला इथं बसू दे, मला काय कर, मला लई तहान लागलेली आहे आणि मला पाणी आण कोणतरी बघ म्हणे, मला पाणी खूप तहान लागलेली आहे. कधी शेऱ्याहून निघाली असती, कधी पंढरपूरला पोहोचली असतील, किती तहान लागलेली असेल. त्यावेळेस साळबा जवळपास कोणी आहे का, कोणी ब्राह्मण भेटेल का, ही आशेनं चालू लागलेली आहे. कोण भेटते का, कोण कसं भेटेल, ब्राह्मणाचा विषय भेटेल का, ते माझ्या बाबांना पाणी पाजतील का, गुरूंना पाणी पाजतील का, शोधू लागलेले. तेवढ्या येत होता एक खूप खूप चेहऱ्यावर असणारा तेज आहे. चालत येत असताना साळबा जवळ गेले, सद्गुरू साळबा जवळ गेले. त्यांनी विचारलं, बाबा माझ्या गुरुवारांना तहान लागली आहे, ते ब्राह्मणाच्या हाताशिवाय पाणी पित नाहीत, बाबा पाणी पाजाल का, तुम्ही ब्राह्मण दिसताय. त्यावेळेस जो चालत येणारे जे तेज होतं ज्यांच्या चेहऱ्यावर, त्यांनी सांगितलं, तुम्ही ब्राह्मण आहे, चला काही हरकत नाही, मी पाहतो. म्हणून ते जवळ आले. जवळ आल्यानंतर भाऊसाहेब महाराज खरवळकरांची मांडी आपल्या चेहरा आपल्या मांडीवर घेतला, डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन पाणी पाजलं. आणि पाणी पाजत असताना भाऊसाहेब महाराज खरवळकर म्हणू लागले, साळबा हा आलेला माणूस कोण साधारण नाही रे. पण साळबांना खोटं वाटू लागलं. ते रोज बाबा असंच बोलतात, कारण फकीरी महात्मा असल्यामुळं लई काही मनावर घेण्यासाठी ताण लागले. पण कसं आहे, फकीरी जीवन जगत असताना अगदी त्याच्या फकीरी जीवन जगणार, इतर कसलंही देणं घेणं नाही, फक्त भगवंताच्या भजनात. किती श्रीमंत असले ना तरी सुद्धा त्याचं सुद्धा घेणं देणं नाही. अगदी हे भगवंतानं दिलेलं जे शरीर आहे, जे मन आहे, जे चित्त आहे, ते फक्त देवाच्या चरणी अर्पण करावं, ही फकीरी जीवनाची अवस्था आहे. कबीरदास महाराजांचा एक सुंदर दुआ आहे बा, जो सुख पावे हरि भजन में, जो सुख पावे हरि भजन में, सो सुख नाही अमीरी में, मन लागो मेरो यार, मन लागो मेरो यार, फकीरी जीवन जगायचं कारण असं आहे, कारण जो फकीरी जीवन जगतो ना त्याचं शरीरावर सुद्धा प्रेम नाही. भली बुरी सबकी सुन लीजिए, क्यों फिरत मगरूरी आखिर यह तन राख, फिर क्यों फिरत मगरूरी, मन लागो मेरो यार फकीरी, मन लागो मेरो यार फकीरी, मन लागो 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 यार फकीरी. कहत कबीरा कबीरा, कहत कबीरा, कहत कबीरा कबीरा, कहत कबीरा, कहत कबीरा,
सुन भय साधु कहत कबीरा सुन भय साधु साहेब मिले सबूरी मन लागू मेरो जान फकीरी लागू मेरो जान मन लागू मेरो जान फकीरी। अगदी कबीरदास महाराजांनी जे वर्णन केलेलं आहे मन लागो मेरो यार फकीरी, देव कधी भेटतो शेवटी कबीरदास महाराज सांगले पहा कहत कबीरा सुन भय साधू साहेब मिले सबुरी। सबुरी म्हणजे अगदी विरक्त राहणं, याला सबुरी म्हणावं. अगदी सोपी व्याख्या आहे त्याची. हे अगदी काही खरं झालं. ज्यांनी भाऊसाहेब महाराजांची जे डोकं आपल्या मांडीवर घेतलेलं आहे ना, भाऊसाहेब महाराज खरवळकर साळबांना म्हणू लागलेले आहेत बाबा हा आलेला माणूस कोणी सामान्य नाहीये. पण साळबांनी मनावर घेतलं नाही, पण आलेला माणूस हा प्रत्यक्ष पांडुरंगाने जवळ येऊन पाणी पाजलेला आहे. आजही पंढरपुरामध्ये कोणाला जरी विचारलं तर या परंपरेबद्दल ही आख्यायिका सगळ्यांना प्रचलित आहे. स्वतः पांडुरंगाने आपल्या मांडीवर घेतलेला आहे. आणि भाऊसाहेब महाराजांनी खरवळकरांनी जी आपण म्हणतो पहा नागदिव्याची वारी आहे, कार्तिकीनंतर नागदिव्याची जी वारी आहे ना, त्या नागदिवे वारीला दशमी दिवशी आपला प्राण पांडुरंगाच्या मांडीवर सोडला. पांडुरंगाच्या मांडीवर प्राण सोडल्यानंतर साळबांनी विचारलं बाबांनी तर वैकुंठ गमन केलं, ते ब्राह्मण आहेत, आता यांची अंतर्विधी आम्ही कशी करावी. त्यावेळेस जो पांडुरंग म्हणून आलेला जो आहे ना, त्यांनी भाऊसाहेब महाराज खरवळकर परंपरेमध्ये सांगितलं साळबांना की म्हणे बाबा करा म्हणे तुम्ही यांची सगळी अंत्ययात्रा सगळं व्यवस्थित करा. आता यांना कसल्याही प्रकारचं कर्म बांधू शकणार नाही, या कर्मापासून मुक्त झाले. कसं असतं प्रत्येक वारकरी जीवन जगणाऱ्या माणसानं कर्म पाळलंच पाहिजे. माणसानं कर्मठ नसावं पण सोळवळ पाळावं, सोळवळ पाळण्यापुरतं तरी कर्मठ असावं. म्हणून काय खावं काय प्यावं याला सुद्धा काही मर्यादा आहे आणि त्याच पाळल्या होत्या त्यांनी. म्हणून यांना कसलंही कर्म बांधणार नाही, स्वतः भगवंतानं सांगितलं. ठीक आहे बाबा म्हणून त्यांना नमस्कार केला आणि नमस्कार करून आता अंत्ययात्रेची काहीतरी तयारी करावं म्हणून साळबा दर्शन तर पांडुरंग परमात्मा अदृश्य झाले. त्यावेळेस साळबांना आश्चर्य वाटलं. बाबा म्हणतच होते की आलेला माणूस कोणी साधारण नाही साळबा, पण मी लक्ष दिले नाही. काय भाग्य आहे माझा, हो भाग्य मला आज त्यांचं दर्शन तरी झालं. म्हणून अश्रूने गुरूंचं पायाचं सगळे चरण धुवून घेतलेले, चंद्रभागेचं स्नान केलं, चंद्रभागेचं स्नान घातलं, पूर्ण त्यांची विधी पार पाडली. आणि साळबांनी गुरुवर्यांची अस्थी घेऊन जी जागा घेतली होती स्वतः महाराजांनी त्या जागेमध्ये आणून त्यांची समाधी बांधली. आज सुद्धा तुम्हाला त्यांचं दर्शन. आजी समाधी सोहळ्यानं ब्राह्मणांच्या हातूनच त्यांची सगळी पूजा विधी पार पडते. एवढ्या मोठ्या परंपरेमध्ये साक्षात पांडुरंगानं ज्यांच्या मांडीवर पांडुरंगाच्या मांडीवर ज्यांनी आपला देह समर्पित करावा, एवढे मोठे अधिकारी संपन्न म्हणजे याच परंपरेमध्ये पुढं मी सांगितल्याप्रमाणे तो मठ एवढा प्रगतशील पुढे झाला. सोडशास्त्री यांच्या काळामध्ये 3 मजली मंडप गच्च भरायचा महाराजांच्या कीर्तन. 3 मजली मंडप आहे, लाकडी मंडप बांधलेला आहे. पुढं हीच परंपरा ही आली होती तुळशीराम महाराजांपर्यंत. तुळशी महाराजांनंतर साळबानंतर तुळशीराम बुवा नंतर माऊली महाराजांनी सांभाळली. म्हणजेच जवळपास 7 वर्षापूर्वी तागायत महादेव बुवा म्हणजे वैभव महाराजांची परंपरा. आणि परंपरेमधील नंतर कीर्तनकार कोणी झालं नव्हतं. साळबानंतर सुद्धा कीर्तन झालं नाही. आता वैभव महाराज शेरेकर आहे. खरवळकर परंपरा फडकरी आहे. सेवा व्हावी कसा असावा सेवेकरी याचं उत्तम उदाहरण म्हणजे वैभव महाराज आहे. वैभव महाराज म्हणजे गुरुवर्य
स्वानंद सुख निवासी जोग महाराज शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत. 2014 ते 2018 पर्यंत ते संस्थेतले शिक्षण त्यांनी पूर्ण केलं जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये आळंदीमध्ये. 2014 ते 2018 पर्यंत शिक्षण परिपूर्ण केलं. पण लहानपणापासून परंपरेमध्ये असल्यामुळं अगदी सगळं जीवन परमार्थासाठी व्यतीत केलेलं आहे. परमार्थासाठीचं जीवन कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे वैभव महाराज. कबीरदास महाराजांनी वर्णन केले पहा, सेवाभाव कसा असावा किंवा सेवकरी कसा असावा. कबीरदास महाराज सांगतात, फलकारण सेवा करे, फलकारण सेवा करे, निष्ठिन जागी राम, कहे कबीर सेवक चाही नसावा. महाराजांनी हे सांगितलं. पुढे दास कसा असावा, सेवेकरी कसा असावा हे पुढे एका दोह्यामध्ये सांगितलेलं आहे. आधी नसावा कसा हे सांगतो, पुढे जातो. फल कारण सेवा निष्दिन जाचे राम, कहे कबीर सेवक नहीं, चाहे चौगुण दाम. जो राम नामाचा जप करतो तो कधीही सेवक होऊ शकत नाही. कबीरदास महाराज म्हणतात, जो आपल्या सेवेच्या बद्दल चौपट प्राप्तीची इच्छा बाळगतो तो सेवक नव्हे तर तो लोभी असतो. तो सेवक होऊ शकत नाही. मग महाराज सेवक असतो कसा, सेवक आहे कसा? कबीरदास महाराज सांगतात, गुरुमुख गुरु आज्ञा चले, गुरुमुख गुरु आज्ञा चले, छाईची सत्ता, कहे कबीर गुरुदेव, परिणाम परिणाम. कबीरदास महाराज सांगतात, गुरुचा खरा प्रामाणिक सेवक गुरूंच्या आज्ञेचे तात्काळ पालन करतो. मग त्यासाठी स्वतःची कितीही कामे अर्धवट सोडली लागली तरी हरकत नाही. कबीरदास महाराज म्हणतात की गुरुच्या आज्ञेवर त्वरित ज्यांना प्रणाम करतात आणि कार्याला परिपूर्णतेला लागतात ते खरे गुरूंचे सेवक असू शकतात. अगदी याचं उत्तम उदाहरण जर कोण असेल तर वैभव महाराज. वैभव महाराज आहेत. जसं पाहिलं की श्री गुरुवर्य माधव त्याचे शिवणेकर अगदी याच त्वरेनं चालणारी परंपरा आहे. भगवान महाराजांची परंपरा त्यांनी सांभाळलेली आहे. यांनी खूप मोठा परमार्थ केलेला आहे. मला सांगा, आज कीर्तनाची रेट एवढी वाढलेली आहे. कीर्तन परंपरा 30,000, 35,000, 20,000, 10,000, 15,000, 50,000, 1,00,000पर्यंत कीर्तन आहे एका 2 तासाच्या कीर्तनाला. पण या फड परंपरेने इतक्या श्रद्धेनं आणि माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पाणवता या साधनेनं परंपरा सांभाळलेली आहे. गुरुवर्य माधव तात्या शिवणेकर यांना स्वतःची गाडी सुद्धा नाही. लक्ष द्यावर. एवढ्या दिवसाचा परमार्थ कसा असावा हे जर लक्षात घ्यायचं असेल तर माधव तात्या शिवणेकरांनी स्वतःची गाडी सुद्धा कधी घेतलेली नाही. कीर्तनाला गेल्यानंतर कोणी रुपये दिला याच्याशी देणं गेलं नाही, कोण दिलं तरी त्याच्याशी देणं गेलं नाही. नाही दिलं काही बोलणं नाही. अगदी गुरुची सेवा म्हणून करणारी परंपरा. शेवट मुख्यमंत्र्यांनी गाडी दिली महाराजांना. माधव तात्या शिवणेकरांना 2 वर्ष झाली गाडी देऊन. 2 वर्षापूर्वी काय यांनी सेवा केली, परंपरेची, पांडुरंगाची, गुरुवर्यांची काय सेवा केली हे पाहून मुख्यमंत्र्यांनी त्यांना गाडी दिली. मला हे सांगायचे, वारकरी संप्रदाय असेल अथवा परमार्थच असेल, या परमार्थामध्ये फक्त आणि फक्त सेवेला महत्व आहे आणि त्या सेवा या परंपरेनं सांभाळलेल्या आहेत. अगदी हे शिष्य परंपरा एवढ्या सुंदर चालत आहेत मायबापांनो. वैभव महाराजांसहित गुरु कसा असावा अगदी खरवळकर महाराज आहेत. पण पुढं शिष्य सुद्धा, पुढे येणाऱ्या परंपरा सुद्धा अगदी शोभेल असा पुढंच लाभलेला त्यांना पारंपरिक एक सेवक म्हणून पुढे भेटलेला आहे. कबीरदास महाराज सांगतात पहा, गुरु आज्ञाले आवही, गुरु आज्ञाले जाय, कहे कबीर सो संप्रिय, बहुविध अमृत पाय. ही सेवकाची लक्षण. कबीरदास महाराज सांगतात, सदैव गुरूंच्या आज्ञेनेच, या अनेक गुरूंच्या आज्ञेनेच जा. कबीरदास महाराज म्हणतात की गुरुजनांना असे शिष्य प्रिय असतात
जे त्यांच्या आज्ञेचे पालन करतात आणि असेच शिष्य म्हणजेच सेवक ज्ञानामृताचा लाभ प्राप्त करू शकतात. अगदी याला परिपूर्ण उदाहरण म्हणजे वैभव महाराज आहे. जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये पूर्ण केलं आणि आज ते कसल्याही प्रकारची रुपयाची अपेक्षा न करता सेवा पार पडतात. कुठली जरी सेवा माझी नसून माझ्या खरवळकर परंपरेची आहे या अपेक्षेने ही परंपरा सांभाळत आहे. आणि आमचं सद्भाग्य असं आहे की आम्हाला त्यांची संगत आहे अथवा आम्ही म्हणून मी या फडकरी आहे, मी अथवा या परंपरेचा चालक आहे, मी परंपरेचा मालक आहे असला कसलाही कोणाला गर्व नाही त्या परंपरेत, कसलाही नाही. उलट भाऊसाहेब महाराज खरवळकर हे केवळ आमचे नसून ह्या सगळ्या जगाचे हे सांगणाऱ्या परंपरा आहे. हा घराणा आहे पूर्ण शेरेकर खरवळकर परंपरा. म्हणून खरवळकर परंपरेला जे पुढे लागलेली सगळी मंडळी आहेत, साळाजी महाराज असतील, तुळशीराम महाराज असतील, माऊली महाराज असतील, महादेव महाराज असतील, आता लागली जी परंपरा सांभाळतात ते वैभव महाराज असतील, ते सगळे अगदी जसे भाऊसाहेब महाराज आहेत, अगदी जशी त्यांनी परमार्थ केला अगदी त्या भावनेनेच हे परमार्थ करतायत. तेव्हा या परंपरेमध्ये आम्ही सेवा करतोय हे आमचं सद्भाग्य आहे. म्हणून महाराज खोपडे यांना मी विनंती केली की बाबा खरवळकर परंपरा ही साधारण परंपरा नाही. म्हणून स्वतः पांडुरंगाने ज्यांच्या पांडुरंगाच्या मांडीवर ज्यांनी आपला प्राण समर्पित केला अशी भाऊसाहेब महाराजांची परंपरा आहे. तेव्हा ही सुद्धा परंपरा या जगाला कशी तरी माहिती व्हावी. जसं की पहा, भाऊसाहेब महाराज खरवळकरांना अथवा त्यांच्या परंपरेत जेवढे पुढे माणसं आली एकांना ही प्रसिद्धीची हाव नाही. बरं, आपल्याला सेवा करण्यासाठी या परंपरेमध्ये देवानं घातलंय, आपण फक्त सेवाच करायची या अपेक्षाने त्यांनी परमार्थ केला. पण भाऊसाहेब महाराज खरवळकर हे जगाला माहिती व्हावे ही आमची अपेक्षा आहे. म्हणून आकाश महाराज खोकले यांना माझी विनंती केली. मी विनंती केली की महाराज प्रवचन तर असंही तुम्ही मागे लागलेले, पण त्या योगाने हीच परंपरा या प्रवचनाच्या माध्यमातून मी सांगतो. भाऊसाहेब महाराज खरवळकर काय आहेत, त्यांची परंपरा काय आहे, ते फळ काय आहे, हा जगाला माहिती व्हावा या अपेक्षेनं महाराजांचं माझं बोलणं झालेलं आहे. माझा वेळ संपलेला आहे आणि जवळपास मला जेवढी माहिती आहे मी तेवढा बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि भाऊसाहेब या परंपरा आहे अशीच सेवा भाऊसाहेब महाराज खरवळकरांची आम्हाला तागायत चालावी. वैभव महाराज शेरेकर यांनी आमच्याकडून ही चालवत घ्यावी, व्यवस्थित पद्धतीनं चालावा ही अपेक्षा पांडुरंगाचरणी करतो. आणि या ठिकाणी आकाश महाराज खोकले, राहुल महाराज या सगळ्यांचे धन्यवाद मानतो की ज्यांनी ही सेवा करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झाले. सेवा मला करायची प्रथमतः प्राप्त झालेला आहे. तेव्हा ही परंपरा सगळ्यांना माहीत व्हावी यासाठी सगळ्यांनी आजच्या परंपरेमध्ये आज या प्रवचनाच्या माध्यमातून सगळ्यांनी श्रवण केलेल्या सगळ्यांचे एकदा धन्यवाद मानतो. माझ्यासाठी आज सेवेला उपस्थित असणारे 2 दिवसापासून जे लाईव्ह आहेत, पकवाजासाठी साथ करतात ते राम महाराज जिरमिळे आणि पेटीसाठी जे साथ करतात ते गोविंद महाराज मडोळे यांनी ही मला ही साथ केली. सगळ्यांच्या माध्यमातून ज्यांनी पुढे साथ केली, जरा मोबाईल सांभाळण्याची, टाळ वाजवण्याची म्हणा ओम महाराज आहे. तेव्हा सगळ्यांनाच आज गुरुची सेवा प्राप्त झाली या अपेक्षेनं सगळ्यांना एकता नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी मी सगळ्यांना प्रणाम करतो, वैभव महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि सेवेला पूर्ण विराम देत असताना सगळ्यांना विनंती आहे, एकदा सगळ्यांनी भजन करा. बाबूसाहेब साळवा, बाबूसाहेब साळवा, बाबूसाहेब साळवा, बाबूसाहेब साळवा. बाबूसाहेब साळवा, बाबूसाहेब साळवा. बाबूसाहेब साळवा, बाबूसाहेब साळवा. बाबूसाहेब साळवा, बाबूसाहेब
सेवेला पूर्णविराम देत असताना एक सांगेन असं की भाऊसाहेब महाराज खरवळकर ही परंपरा आणि आजरेकर शिरवळकर परंपरा आणि धोंडोपंत दादा आत्रे परंपरा याच्यात कसलाही फरक नाही. जे त्यांची अभंगाची परंपरा आहे, जी अभंग घेण्याची रुपवाळी घेण्याची जी परंपरा अगदी तशीच आहे. भाऊसाहेब महाराज खरवळकरांनी अगदी गाथेची सेवा भरपूर केलेली आहे. गाथा भजनाची सेवा फडावर खूप मोठी आहे. त्या योगाने त्यांचं स्मरण आता झालेलं आहे. सगळ्यांना एकदा नतमस्तक होतो, भाऊसाहेब महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भाऊसाहेब महाराज की